विराजित
रूप पाहता लोजानी, रूप पाहता लोजानी, रूप पाहता लोचने, पाहता लोचने, रूप पाहता लोजानी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो रूप पाहता लोचने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने, सुख झाले हो साजने. रूप पाहता लोचने, सुख झाले हो साजने, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव रूप पाहता लोचने, सुख झाले हो साजने, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडे, म्हणून विठ्ठले आवडे. बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडे, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. बहुत सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठले आवडे, तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. हा सर्व सुखाज आगर बाप रखुमा देवी वर, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाज आगर बाप रखुमा देवी वर, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर, तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. रे तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा, रे तुहा विठ्ठल बरवा, तुहा विठ्ठल बरवा. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. हे तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा माधव बरवा. जय जय राम जय जय राम कृष्ण जय हरे, जय राम हरे जय राम कृष्ण जय हरे, जय राम हरे जय राम कृष्ण हरे, जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे, जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे, जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे. मजदास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा, संत
दासांच्या दासांचा संत दासांच्या दासा मज दास करी त्याचा संत दासांच्या दासांचा संत दासांच्या दासांचा संत दासांच्या दासांचा मजदास करे त्याचा संत दासांच्या दासा संत दासांच्या दासांचा संत दासांच्या दासा मज दास करी त्याचा संत दासांच्या दासांचा संत दासांच्या दासांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरे 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 सुखे गर्भवास हरी सुखे गर्भवास हरी सुखे गर्भवास हरी मग होत कल्पवरे सुखी गर्भवास हरी सुखी गर्भवास हरी सुखी गर्भवास हरी हेच वृत्ती काम परे मुखे तुझे नाम परे मुखे तुझे नाम परे मुखे तुझे आणि जवृत्ती काम परी मुखी तुझे नाम परी मुखी तुझे नाम परी मुखी तुझे नाम मग होत कल्पवरे 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 सुखे गर्भवास हरी सुखे गर्भवास हरी सुखे गर्भवास मग होत कल्पवरे सुखे गर्भवास हरी सुखे गर्भवास हरी सुखे गर्भवास हरी तुका मने सेवे माझे संकल्प वेधावे माझे संकल्प वेधावे माझे संकल्प वेधावे तुका मने सेवे माझे संकल्प वेधावे माझे संकल्प वेधावे माझे संकल्प वेधावे तुका मने सेवे माझे संकल्प वेधावे माझे संकल्प वेधावे माझे संकल्प वेधावे तुका मने सेवे माझे संकल्प वेधावे माझे संकल्प वेधावे माझे संकल्प वेधावे मग होत कल्पवरे मग होत कल्पवरे मग होत कल्पवरी मग होत कल्पवरे सुखे गर्भवास हरी मग होत कल्पवरे मग होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी मग होत कल्पवरे मग होत कल्पवरे ढोबार घोमाये जय विडो बार कुमाये 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 ढोबार घोमाये बार जय ढोबार घोमाये विडो बार कुमाये ढोबा 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 मद
ताक मागण्याकरता गेली. नेमकी गेली पण तिची मैत्रीण काही घरी नव्हती. तिची नेमकी सून घरी होती. हिने सांगितलं, सूनबाई ताक आहे का जरा?
सून म्हणली आत्या जरा तुम्ही वेळ केला, आज काय ताक केलं नाही, उद्या या मी तुम्हाला 101% ताक देते. महाराज ताक नाही म्हणल्यानंतर ती म्हातारी पाठीमागं फिरली. नेमकी महाराज तिची मैत्रीण तिकडून 11 नकरा चक्रा करत आली. ऐका, नाव सांगायची गरज नाही. तिने आल्याच विचारलं, प्रमाण तुमची चांगली पट आहेत, काय काय अशी प्रमाण असतात की त्याचा संदर्भ द्यावा लागत नाही. 11 चक्रा म्हणलं की तिचं नाव तुमच्या लक्षात आलं. ते म्हणले ठकूबा इकडं कस काय, काय नाही का जरा ताक नाही लाल. ते ताक, मग दिलं का ताक? अगं नाही, तुझ्या सुनेने सांगितलं आत्याबाई आज काय ताक घरी शिल्लक नाही, तुम्ही उद्या या. तसं महाराज त्या सासूने कमरवर हात ठेवलं. तिची एवढी हिंमत, तुला नाही म्हणली ताकाला. महाराज ठोकूला वाटायला लागलं की घरी ताक असून सुनेने दिलं नाही, आता माझी मैत्रीण काही सुनेला ठेवत नाही गड्या, तिला येऊन फडशाच पडते. आता जुनी सासू ऐका, जुनी म्हणतोय नवीन अजिबात नाही. ऐका, आता फडशाच पडते गड्या ती. महाराज तिची मैत्रीण पुढं निश्चयादारीने ताक मागण्यासाठी पाठीमागं निघाली. दोघी तावा तावा चालत आल्या. महाराज घर मालकीन वाट्यावरती चढली, चालत चालत दरवाजामध्ये गेली आणि महाराज 100च्या स्पीडने रिवर्स मारावं तशी रिवर्स मारली. तिथं कमरवर हात ठेवून सांगायला लागली, ठको आज ताक केलं नाही तू उद्या ये, तुला मी उद्या ताक देते. त्याची ती शेजारीने म्हणली, अगं तुझ्या सुनेने पण हेच सांगितलं ना. ती म्हणली ती कोण सांगणार, काना मागून आली तिकड झाली. म्हणजे पाना मागून आली तिकड झाली. या घराची मालकीन मी आहे मी. म्हणजे ऐका, इथं प्रत्येक सासूला वाटतं की सुनेनी माझ्या ऐकण्यात राहावं, वाटतं ना? कोणत्या कोणत्या सासूला वाटतं सांगा की सुनेनी माझ्या ऐकण्यात राहावं? तिने हात वर करा. माझा प्रश्न कळाला नसेल मी डबल विचारतो. ऐका, इथं आलेल्या कोणत्या कोणत्या सासूला वाटतं की माझ्या ऐकण्यात सगळ्या माझं सुनेने राहावं? तिने बोट वरती करा. डोबळे सर एवढा धाकाय सुनेचा हात वर करायची सुद्धा हिंमत नाही आमच्यात. आता विठ्ठल तुकोबा आहे सांगतात, तुका म्हणे सासा झाल्या सुनांच्या आंदना. महाराज सासू आहे पण सुनांनी आंदन आणावी तशी अलीकडे सासू जगायला लागली का? महाराज तिला मालक होण्याची इच्छा आहे पण संसार चांगला जगण्याकरता. ऐका, म्हणजे उगाच आता घरी जाऊन सुनाला हाताखालून काढू नका, मी भांडण पेटवाय आलो नाही. माझं फक्त मत आहे, प्रत्येकाला मालकपद जगायचंय, देवाला मालकपणात जगायचंय, महाराज जीवाला मालकपणात जगायचंय, पशु पक्ष्यांना मालकपणात जगायचंय. महाराज देव सुद्धा चाकरी करतो. कोणाची? तर देव चाकरी करतो महाराज वैष्णवांची, देव चाकरी करतो भक्ता भाविकांची, आणि देव चाकरी करतो महाराज सेवकांची. वैष्णवांचा दास झाला नारायण, पहिलं प्रमाण. अजून कोणाची देवाने चाकरी केली? काकडा सगळ्यांचा पाठ आहे. उंच नीच काही नेने भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखुनिया. दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. चर्मरंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेलेविनी. सजन कसाया बिकू लागे मांस, माळ्या सावत्याचे खुरपू लागे. कितीतरी प्रमाण आहे महाराज. देवानी चाकरी केली महाराज वैष्णवांची. देवानी महाराज बाळण पण केलं महाराज स्वतःच्या वैष्णवांच्या बायकांचं. नवे नवे ज्यावेळेस महाभारताचं युद्ध लागलं, ऐका, आणि महाभारताच्या युद्धात भीष्माचार्यांनी तपश्चर्या केली, उद्या निश पांडवी पृथ्वी करून टाकेल. रात्र झाली, देवाला काय झोप लागेना. देवाने जाऊन बघितलं तर अर्जुन धर्मराजा सगळे घोरत पडलेले. अर्जुनाला उठवलं, अरे उठ अर्जुना, तिकडे भीष्माने प्रतिज्ञा केली आणि तुम्ही निवांत झोपलाय. अरे भीष्माची प्रतिज्ञा आपल्यासारखी नाही महाराज, नाहीतर आपल्या प्रतिज्ञा भाकऱ्या केल्या खायला आणि आपल्या प्रतिज्ञा केल्या व्हायला. अरे ते भीष्माचार्यांची प्रतिज्ञा आहे, 100% भीष्म उद्या निष्पांडवी पृथ्वी करतील. अर्जुन म्हणला, देव सका तरी अवघे जग कृपा करी, आयसा असून अनुभव कासा विस होती जीव. या विठ्ठल माझे दोन्ही भावंड आलेले आहेत, राम लक्ष्मण असतील, त्यांचा हे ऋण आहे. ऐका, महाभारत चाललंय, आपण रामायणाकडे परत येऊ. महाभारतामध्ये ऐका, देवाने प्रतिज्ञा, भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली. ऐका, काय प्रतिज्ञा केली? निष्पांडवी पृथ्वी करून टाकेल. महाराज सगळेजण गाढ झोपले. अर्जुनाला उठवलं तर अर्जुन म्हणला, देव सका तरी अवघे जग कृपा करी. अरे प्रल्हादासी जतन बाधून शके अग्न. अरे देवा, येतं तू आमचा सखा असतील तर कोण मायकाला आमच्या केसाला हात लावेल? अर्जुन झोपून गेला, दा उठ, झोप मोड करू नको. पण देवाचा महाराज जीव थांबना. का तर महाराज देवाची जर, ऐका, देवाचं ब्रीद वाक्य आहे, तुम्ही त्याच्याकडे 1 पाऊल टाका, तो 100 पावलं तुमच्याकडे टाकत आल्याशिवाय राहणार नाही. महाराज तुम्ही त्याला फक्त एकदा नमस्कार करा, तोही अंतकरणपूर्वक. महाराज तुमचा सगळा भार खांद्यावरती घेतल्याशिवाय तो चालणार नाही. अरे देवाला म्हणता आलं पाहिजे आपल्याला, छाती ठोकपणे, इतकी आपली सेवा असली पाहिजे. अरे झाडाला उलट टांगून घेतले, वटवागडाला तो खाली पडून देत नाही.
अरे तू शूर्पणखेचा उद्धार केला, तू रावणाचा उद्धार केला, कंसाचा उद्धार केला. मग आम्ही तर तुझी लेकर आहे मामा. रोज तुमच्या दारात येतोय, रोज इथं भजन करतोय. आमुचे मागणे आम्हा असे काय उणे तुम्हा पासे, तुका म्हणे करतो तुला ठाव नाहीसा विठ्ठला. जेवढं एवढे अधिकारपूर्वक महाराज आपण बोलू. ज्या दिवशी पोरग हट्ट करतं त्या दिवशी आईला आणि बापाला द्यावंच लागतं. तसं आपण अंतकरणपूर्वक ज्या दिवशी मामांकडे हट्ट करू, आपलं दिल्याशिवाय महाराज त्यांना मन राहणार नाही. विठ्ठल कथा वाढवत नाही, सगळ्यांना कथा ज्ञात आहे. भगवंतानी द्रौपदीला उठवलं, नुसतं उठवलं नाही, द्रौपदीला खांद्यावरती घेतलं आणि देव निघून गेले. ऐका, भीष्माचार्यांच्या पर्णकुटीपाशी गेले. भीष्माचार्य तपश्चर्या करत होते. द्रौपदीला महाराज बाहेरच उतरवलं, तिच्या पायाच्या चपल्या काढून घेतल्या आणि द्रौपदीला आत पाठवलं. भीष्माचार्य तपश्चर्या करता करता द्रौपदीने दर्शन घेतलं आणि बांगड्या वाजवल्या. देवाने आशीर्वाद दिला भीष्माचार्यांनी, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. द्रौपदी म्हणली हा आशीर्वाद ह्या जन्माचा का पुढच्या. भीष्माचार्यांनी डोळं उघडलं. बाकीचं सोड, तू इथं कुणी तुला आणलं ते पहिलं मला सांग, बाकीचं बघून घेऊ गड्या. ज्या वेळेस भीष्माचार्य बाहेर येतात तर बाहेर बघा, सेवकाच्या श्री धरून चाले पादुका आमच्या नाटात प्रमाण येतं. महाराज देवाने द्रौपदीच्या पादुका डोक्यावर घेऊन देव उभा. ज्या वेळेस महाराज सत्यभामाने नारदांना देवाला विक्री म्हणजे देवाला देऊन टाकलं, दान करून टाकलं. नारदांच्या पादुका डोक्यावर घेऊन महाराज देव भगवंत चालत होते. म्हणजे भक्ताची सेवा करायला भगवंताला फार आवडतं. विठ्ठल आज तुकोबाराय महाराज असं मागणं मागत नाही. मग तुकोबाराय म्हणतात आम्हाला सेवा घडावी पण आयऱ्या गैऱ्याची नाही. ऐका, झाले नीचाचे चाकर चुकल्या खाती मार. नीच माणसाची चाकरी करून उगत चुकल्या मार खाण्यापेक्षा योग्य माणसाची चाकरी करून महाराज प्रसाद मिळवलेला कधीही बरं. आणि माझं एक गणित ऐकून जावा, संसारात आम्ही कितीही काही केलं कसंही जगलो तरी संसाराचा शेवट हा पश्चातापाने होतो. पण परमार्थात आम्ही थोडं कार्य चांगलं केलं तरी परमार्थाचा शेवट हा प्रसादानेच होतो. आज महाराज मामांच्या दरबारात आला, कीर्तन झाल्यानंतर कन्याचा प्रसाद आपण घेणार आहोत. का तर प्रसाद हे सर्व दुःखानाम ह्यानरो सप्पे जायते. आमची भगवद्गीता म्हणते संतांच्या घरचा आणि भगवंताच्या घरचा प्रसाद खान आयुष्यातील दुःख मोकळं करून टाका. आणि नीच माणसाच्या घरचा जर घास खायला गेला तर घासागणित 4 शिव्या खाव्या लागतील. पण आमच्या मामांच्या दरबारात या आणि महाराज कन्याचा प्रसाद खाऊन जावा. कन्या रोग्याला महाराज जशा औषध म्हणून कार्य करतात तशा त्या मामांचा प्रसाद आपल्या आयुष्यातील दुःखाला औषध झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल ऐका, बोलायला बरंच आहे पण माझ्याकडे मोजून 15 मिनिटं राहिलेली आहे. मी जरी आज घड्याळ्याच्या पट्ट्यातून आलो तरी घड्याळ्याची कृपा आज माझ्यावर कमी आहे. मामांचा एक धावता एखादा चरित्र कथाही आपल्याला पाहिजे आहे. पण अगदी अभंगाकडे येऊ. तुकोबाराय सांगतात देवा काय द्यायचं नाही झालं तरी चालेल पण संतांची सेवा करायला विसरू नकोस. नवे नवे संतांच्या दासांची जरी सेवा दिली तरी आम्हाला अडचण नाही. आणि ही भावना तुकोबाराय व्यक्त करतात. हा शब्द प्रपंच तुकोबाराय मांडतात. अभंगाचं पहिलं चरण, मज दास करी मजदास करी मददास करी त्यांचा संत दासांच्या दासांचा. ऐका, प्रस्तुत अभंगातून तुकोबाराय संत दासांच्या अपेक्षा करतात. बरीच कारण आहेत. मग होतं कल्पवरी
सुखे गर्भवास हरी नीचवृत्ती काम परी मुखे तुझे नाम मज होत कल्पवरी सुखे गर्भवास हरी विठ्ठला. ऐका का तुकोबाराय महाराज संतांच्या घरची चाकरी मागतात. एक लक्षात घ्या, मी किती उदाहरणं दिली आता वाढवत नाही, पण एक फक्त पुनरावृत्ती करतो. अयोग्य जागेवर मिळणाऱ्या मानापेक्षा योग्य जागेवरचा अपमान सुद्धा माणसाला लाखपट मोठा असतो. शाईवर हात ठेवा. नीच माणसाचा मालक होऊन जगण्यापेक्षा योग्य माणसाचा चाकरून मेलेलं कधीही बरं. तुकोबाराय देवाला विनंती करतात, हे बघ देवा, नको त्या माणसाचा मालक करण्यापेक्षा संतांच्या घरचं आम्हाला कुत्र केलं तरी आम्हाला अडचण नाही. संत समागम एकादे परी राहावे त्यांचे द्वारी श्वान याती. रामनाम तेथे होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे. कामारी बटीक सेवेता सेव करीन दीनपणे रंक तेत भले. ऐका तुकोबाराय म्हणतात, कोणतं बटिकाचं काम जरी आम्हाला दिलं तरी चालेल, पण चांगल्याच्या संतांच्या दासांच्या घरी तुम्ही आम्हाला सेवा करायला घाला. एक लक्षात घ्या, काय असतं आयुष्यात जगत असताना आम्ही योग्य माणसं कमवावी. आयुष्यात जगत असताना योग्य विचार आम्ही अंतकरणात बाळगावे. आयुष्यात जगत असताना आम्ही आचार प्रथमो धर्म म्हणजे आचरणात आमचं जीवन जगावं. एक लक्षात घ्या, एक विचार सांगून जातो धावता. जगत असताना प्रत्येकाने फार चांगलं जगावं, इतकं चांगलं जगावं की आपल्या जगण्याचा हेवा अख्ख्या जगाला वाटावा. जगताना पण इतक्या ताकदीत जगावं की आपल्या जगण्यामुळे आपल्या मायबापाची छाती उंचावली पाहिजे, कमी नाही झाली पाहिजे. जगताना पण असं जगावं की आपल्यातून महाराज संतांमधलं लाखो किलोमीटर अंतर दूर झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा ऐकून जावा की जगत असताना आम्ही असं जगावं की आमच्या जगण्यामुळे कोण्या चांगल्या माणसाला त्रास झाला नाही पाहिजे. विठ्ठल मेंढ्या राखती उन्हात अनात मुक्या प्राण्यावर अपार प्रीत नीतीने वागा काय कमी नाही होत. आणि उन्मत्ताला मामा शासन करीत. आरतीतलं मला वाटतं दुसरंच प्रमाण, एवढं ध्यानात घ्या. ऐका, मामा सांगून जातात, मामांचंच उदाहरण देतो, बाकीच्याचं देतच नाही. नीतीने वागावे कमी नाही होत. ऐका, माझा तोच मुद्दा चाललाय. जगत असताना आम्ही असं नीतीने वागावं की आमच्या नीतीमुळे दुसऱ्याला मला त्रास नाही झाला पाहिजे. आणि इथून पुढचं बोलू का मी, तुम्हाला नाही चांगलं जगता आलं तरी अडचण नाही, थोडी अडचण बाजूला करून देतो. तुम्हाला नाही चांगलं जगता आलं तरी अडचण नाही, पण निदान आपल्या जगण्यामुळे कोणा चांगल्याचं ओझं वाटलं होऊ नये. ऐका, समाजाचा सगळ्यात मोठा तोटा मूर्ख माणसाच्या वळवळीने नसतो, तर समाजातील सगळ्यात मोठा तोटा योग्य माणसाच्या शांत राहण्यामध्ये असतो. योग्य माणसं शांत झाली की समाजाला अशी जखम होते, ती जखम काही गेल्या भरून काढता येत नाही. महाराज, दुर्योधनाने किती वळवळ केली, काय अडचण नव्हती. शकुनीने किती काड्या केल्या, काय अडचण नव्हती. भीष्माचार्य गप बसले म्हणून महाराज एवढं महाभारत झालं. विठ्ठल ऐकून जावा. जगत असताना आपण इतकं नीतीने जगावं. कसं, आता सांगितलं, आई बापाची छाती उंचावली पाहिजे. महाराज, हिंदू धर्म कसं जगणं असतं ते आपल्याकडे बघून माणसांनी प्रमाणं दिली पाहिजेत. अरे, आम्ही जगत असताना आमच्याकडून कायम एखाद्या गरीबाला मदत झाली पाहिजे. जगत असताना एखाद्या गरीबाच्या लहान लेकराचं लग्न लागलं, आम्ही मदत केली, झालं लग्न. एखाद्या गरीबाची पोरगी शिकत असेल, केली 5,000 रुपयाची मदत, झालं तिचं शिक्षण पूर्ण. आणि मरेपर्यंत ती लेकर आपलं नाव काढतील. गावात सप्ताह सुरू झाला, केली मदत. मला त्या सप्ताहाचे कार्यकर्ते तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील. खरं तर मला सरांचं ब्रीदवाक्य पटलं. सोनूदादाने आलेल्या सांगितलं, जिथं कमी पडल तिथं बिंदास सांगा, आम्ही महाराज द्यायला तयार आहे. म्हणजे अशी समाजात माणसं असली पाहिजेत. माझं साधं मत आहे का, जिंकल्यानंतर टाळ्या वाजवणाऱ्यांची कमतरता नाही, मोठं झाल्यानंतर ओळख दाखवणाऱ्यांची कमतरता नाही. कमतरता आहे महाराज लढत असताना साथ देणाऱ्यांची. विठ्ठल ऐका, लढत असताना प्रोत्साहन देणारी माणसं पाहिजेत. म्हणा, ऐका, माझं साधं मत आहे, जगत असताना महाराज आपण कायम सप्ताहाला अन्नदान करावं, गरीब माणसाला मदत करावी. घ्या, लावून घ्या एकदा, मला अडचण येते बोलताना. थोडा हा ना फक्त वादी नका जोडू, बस बरोबर आहे. फक्त हा फिरवा, थोडं थोडं, बस बस. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
महाराज जमायला लागल्या लावा म्हणायचं आहे का म्हणजे पकवाजाच्या महाराज ती अवघड आहे वाजवणं सोपं लावणं लय कठीण ऐका एक वेळ महाराज माणसाला बिघडलेलं सुधारवता येईल पण सुधारलेलं बिघडल्यावर लय कठीण असतं ते पकवाजाच्याच बाबतीत आहे असं समजू नका समाजात असंच आहे ऐका साधं माझं मत आहे नीतीने जगावं कसं महाराज एखादा गावात अन्नदान सुरू झालं मदत करावी सप्ताला वर्गण फाडली महाराज अडचण नाही सेवा आहे पण मी पुढचं बोलतो नाही तुम्हाला चांगलं करायचं करू नका पण निदान कोणत्या चांगल्याला अडचण करू नका नाही सप्त्याला वर्गणी फाडायची फाडू नकोस नाही अन्नदान करायचं करू नकोस पण निदान जो दुसरा वर्गणी फाडतोय त्याला आडवा पाय घालू नको नाही तुम्हाला कीर्तनाला जायचं जाऊ नको पण निदान जो जातोय त्याला आडवा पाय घालू नको नाही तुम्हाला वारीला जायचं जाऊ नका पण निदान जो चाललाय त्याला आडवा पाय घालू नका ना एखाद्या गरीबाचं चांगलं करता येणार करू नका पण निदान जो करतोय त्याला अडवू नका नाहीतर तुकोबाराय सांगतात तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे सहाय्य माणसाने जगत असताना सत्य कामाला मदत करावी आणि नाही मदत करता येत तर घातली भय नरका जाणे म्हणजे चांगल्या कामाला मदत करायची नाही करू नका बाळूमामाचा एवढा उत्सव मदत करायची नाही करू नका नाही पावती फाडायची फाडू नका नाही अन्नदान करायचं करू नका काल्या दिवशी 10 माणसं आगाव घेऊन जेवायला अन्नदाते जेवण घालायला तयार आहेत पण जर चांगल्या कामाला आडवा पाय तुम्ही घातला मामांच्या भाषेत मी बोलून जातो जर चपट्याला तुम्ही आडवा पाय घातला किंवा चांगल्याला आडवा पाय घातला तर महाराज पुढली दिवाळी तुम्ही खात नाही पुढल्या दिवाळीला तुमचं वर्ष श्राद्धच आणि तुमच्या वर्ष श्राद्धाला ह्याच कदम महाराजाचं कीर्तन राहणार सर मी अभंग घेणार भक्तिविन पशु कशाचे वाढला सटविने नेला कैसा नाही विठ्ठल आयुष्यात जगत असताना कायम नीतिमत्ता अशी असावी एकच नीतिमत्ता असावी स्वतःच्या कुटुंबापुरतं आम्ही जगायला काय अडचण नाही स्वतःच्या कुटुंबाकरता जगावंच पण त्या कुटुंबाकरता जगता जगता समाजात एक घटक असा आहे तुझी दाढी जळाली तरी चालेल पण माझी बिडी पेटू दे स्वतःच्या बिड्या पेटवता जर दुसऱ्याच्या दाड्या माड्या पेटवाय गेला तर स्वतःची बिडी राहत नाही मला एवढं लक्षात घ्या सरकारने नियम काढला झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा पण अलीकडे आपल्या माणसाने तो नियम कसा लक्षात घेतला झाडे लावा झाडे जगवा नाही तोडण्या आमचा फार भर पण दुसरं पाणी अडवा पाणी जिरवा नाही मग आमचा नियम काय गावात ह्याला अडवा त्याची जिरवा त्याला पाडा लय वर चालला काय वडा खाली परिणाम आहे का एकामेकाची जिरवता जिरवता आपली कधी जिरून जाईल कळून सुद्धा येणार नाही अधर्मानी वागणाऱ्याला मामांच्या दरबारात महाराज अजिबात त्याला थाराच नाही महाराज कौरव किती होते कौरव माहित आहे तुम्हाला कौरव आपल्या खालच्या वस्तीचे ऐका कौरव किती होते कौरव 100 आणि पांडव किती होते 5च 100तला एकही शिल्लक राहिला नाही 5तल्या एकालाही केसाच्या धक्का लागला नाही का तर दुसऱ्याचं उजं वाटोळ करणारी माणसं लवकर संपतात आणि दुसऱ्याचं चांगलं करणारी माणसं आजन्म जिवंत राहतात हा नियम आहे महाराज विठ्ठल सगळ्यांचे उदाहरण पाठातलं देऊन जातो महाराज लोहाराच्या दुकानात आपण कधी गेलो तर लोहार दादाला जाऊन विचारायचं लोहार दादा किती आयरणी वर्षात तुम्ही बदलले आणि किती हातोडे तुम्ही वर्षात बदलले तर प्रत्येक लोहाराचं एकच उत्तर असतं महाराज ही जी आयरन दिसती ती माझ्या बापाने वापरली माझ्या आज्याने वापरली नेवे माझ्या पंजा सुद्धा ही आयरन वापरत होता आणि हातोडे घन कमीत कमी वर्षाला 10 तरी लागतात असं कस काय एकच पोलाद एकच लोखंड आणि ही एकटंच चाललंय 200 वर्ष झालं घन वर्षाला 10 तुम्हाला त्यांनी दिलेलं उत्तर महाराज फार गमतीशीर आहे तुम्हाला महाराज ऐका आयरन सहन करते आयरन त्रास देत नाही दुसऱ्याला तर ते दुसऱ्याचं घाव सहन करते सहन करणारी माणसं जगात मोठी होतात पण दुसऱ्यावर घाव घालणारी माणसं लवकर संपतात हा साधा नियम आहे मग ऐका आलात मामांच्या दरबारात फक्त एक हृदयावर भावना करून जावा जिथं पेरायचं आणि इथंच उगवायचं आम्हाला नाही चांगलं जगता आलं तरी चालेल पण निदान आमच्यामुळं कोणाचं वजं वाटोळं होऊ नये आणि आम्ही असं जरी जगलो तर ही सेवा आपल्याला मामांना आवडल्याशिवाय राहणार नाही आणि ध्यानात घ्या देवाकडे तोंड असताना आपण काय मागतो त्यापेक्षा देवाकडे पाठ असताना आपण कसे जगतो हे फार महत्वाचं असतं विठ्ठल आज तुकोबाराय मागणं मागतात तसं आपल्यालाही मागणं मागायचंय मागणं मागत असताना एकच मागायचं की मामा तुमची सोडा पण तुमच्या सेवा करणाऱ्यांची तरी आम्हाला सेवा मिळू द्या महाराज त्यांची सोडा पण त्यांच्या सेवकांची जरी आम्ही सेवा केली तर आपली सेवा महाराज मामांपर्यंत पोहोचणार आहे आणि जर आपली सेवा त्यांच्या दरबारात पोचली महाराज फार वारंवार वाक्य वापरलं जातं ते मला फार आवडतं अरे मामांच्या दरबारात आल्यानंतर जर आपली खरी सेवा असेल ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जेव्हा
मग त्यांच्या पुढे उभं राहून सांगायची गरज लागणार नाही मामा की आमच्या आयुष्यात एवढं मोठं दुःख आणि एवढी संकट आहेत. अरे जर आपली खरी सेवा असेल तर महाराज त्या संकटांना सांगा आमचा मामा किती मोठा आहे, आयुष्यातली संकट दूर गेल्याशिवाय राहणार नाही. ऐका, खर तर मामांची जीवनशैली सगळ्यांना ज्ञात आहे. महाराज 1800 काळापासून मामांचा असणारा तो प्रवास 1966 पर्यंत चालला. 3 ऑक्टोबरला होणारा मामांचा जन्म. वयाच्या 74 वर्षामध्ये बऱ्याच जीवांचं कल्याण केलं, बऱ्याच माणसांना महाराज चांगली वाट दाखवली, बऱ्याच अयोग्य वागणाऱ्यांना शिक्षा केली आणि योग्य वागणाऱ्यांना महाराज कीर्तिवान जीवन जगवलं. आरती सगळ्यांची पाठ आहे. ज्यावेळेस नको तसं अविचारी जीवन मामा जगत होते. ऐका, आयुष्यात संत कार्य करतात पण ते जगाला दाखवण्याकरता. मनुष्याकृते राघवे ख्याती केली. महाराज रामप्रभूची बायको कोणी चोरली, रामप्रभूंची पत्नी कोणी हिरावून नेली, रावणाने. ऐका, रावणाने पत्नी नेली. रामप्रभूंच्या मनात आलं असतं तर रावणाच्या 7 पिढ्या एका सेकंदात जाळून टाकल्या असत्या. पण महाराज जगायचं होतं माणसासारखं, माणसासारखं लढून स्वतःची गोष्ट मिळवायची होते. म्हणजे स्वतःचं मिळवण्याकरता माणसाने लढलं तरी हरकत नाही, पण अयोग्य गोष्टी करता माणसाने पाठिंबा द्यायचा नाही. महाराज कुंभकर्णाला मरायची गरज नव्हती, कुंभकर्णाने पाठिंबा दिला चुकीचा आणि बिभीषण राजा झाला का तर पाठिंबा दिला योग्य गोष्टीला. तसं ऐका, रामप्रभूंची पत्नी चोरून नेली, एका क्षणात महाराज रावण मारला असता, पण माणसासारखे जगले. तसे मामांचंही कार्य ऐका महासारखं. नको तसं जसं बसल तिथं बसल, उठल तिथं उठल. आपल्याकडे मन आहे बघा, आलं मनाला तर गेली क्षणाला, नाही तर टाकली पट्टी बसली होणाला. तसं महाराज कुठं मातीमध्ये बस, कुठं झाडावर झोप, कुठं काट्याच्या झाडात जाऊन झोप, असं नको ते अविचारी जीवन. जसं मायपंचान महाराज सत्यवाच्या डोळ्यात गेलं, त्यांच्या लक्षात आलं आपलं पोरग जरा जगा वेगळं जगतंय ना. का जगा वेगळ्या जगणाऱ्या माणसाला एकतर मूर्ख म्हटलं जातं किंवा त्याला पागल म्हटलं जातं. परिणाम, तुमची ध्येय जर वेगळे असतील तर जग तुम्हाला वेड म्हणून हिणावल, पण जर तुम्ही तुमचं ध्येय गाठलं, तुम्ही तुमचं अंतिम गंतव्य प्राप्त झालं तर वेडा वेडा म्हणणारीत माणसं उद्या तुमचं पाय धराय आल्याशिवाय राहणार नाहीत. हा साधा नियम आहे. मामांचं नको तसं वेगळं वागणं जीवन. सगळ्यांच्या लक्षात आलं मामाला शाळेत पाठवावं लागतं इकडे. मग जुन्या काळी शाळा आता सारख्या नव्हत्या. जुन्या काळी शाळा कोणाच्या तरी शेडजीच्या दुकानात लावलं जायचं, कुठंतरी गोराढोरांकडे लावलं जायचं. चंदूलाल शेडजीच्या घरी मामाला शिकण्याकरता ठेवलं, पण परिणाम आहे का, बस्तीचं ताट बदलण्याची व्यवस्था. आणि आपल्या घरचा पाहुणा आला तर आपण काय करतो, त्याच्या सगळं मनासारखं वागतो. तसं देवाला सुद्धा आवडावं असं वाटत असेल तर त्याच्या मनासारखं जगावं लागतं. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे देवा आवडी तैसी करू सेवा. आपल्याला आवडतं म्हणून देवाला द्यायचं नसतं, तर देवाला आवडल ते आपण द्यायचं असतं. ऐका, जगत असताना आचरणात जीवन कसं असतं. समजा गावात आपण काय कार्य करायला लागलो, घरी काय काम करायला लागलो, आणि काम करता करता मनात फक्त एकच विचार आणायचा, मी हे काम करतोय हे माझ्या मामाला आवडेल का, मी हे काम करतोय माझ्या देवाला आवडेल का. जर मनाने नाही उत्तर दिलं तर समजून त्याला कार्य चुकीचं आहे. आणि जर मनात विचार आला मामाला 100% आवडेल, समजून त्याला बिंदास काम करून टाका, कामात कुठंच अडचण येणार नाही. म्हणजे ही असते कामाची रीत असते गड्या. आमच्या वारकरी संप्रदायात हाच नियम पाळला जातो. आमचे गुरुवारी आहेत ना, आमचे गुरुवारी आता ब्रह्मचारी अवस्था जपणारे आहेत. महाराज गुरुवाऱ्यांचं एकच पद असतं, ते कोणतंही कार्य करायचं झालं तर एकच विचार करतात, ज्ञानोबा तुकोबारांना आवडेल का नाही. हो आलं उत्तर तर करतात, नाही आलं तर तिकडे ढुंकून सुद्धा बघत नाहीत. विठ्ठल. आणि एक लक्षात घ्या, आता आलाय तुम्ही मामांच्या दरबारात, तुकोबाराय जसं सांगतात की देवा मला काहीतरी दे, तसं आपण सुद्धा मागायचं. पण ऐका, मागत असताना आपण द्या म्हणून मागायचं नाही, तर आपण म्हणायचं तुम्हाला आवडलं तर द्या. ह्याच्यात गमक काय असतं सांगून जातो. समजा मांडव आपलं गाव, मांडवे गावामध्ये एक बोरं विकणारी महिला 4 वर्षानंतर आली. एका ओळखीच्या घरी गेली. जशी ओळखीच्या घरी गेली तसं तिथली मावशी आली, ताई अहो 4 वर्षानंतर आला, पहिलं सारखं याचा नाता येत नाही. अहो गावाकडे काहीतरी काम होतं म्हणून गावाकडे गेलते, आता आले बघा. ती बोरं घेणार तेवढ्यात त्या घर मालकिनीचं 5 वर्षाचं पोरग तुरु 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 तर 5-6 वर्षाचं नुकतंच बोलायला शिकलेलं पोरग तिथं धावत आलं. त्या फळ विकणाऱ्या मावशीने पाहिलं, ताई तुमचं आहे का हो. अहो माझंच आहे. अहो नुसतं रांगाय शिकलेलं, आता तुरु तुरु पळतंय तुरु तुरु बोलतंय. ये बाळा इकडं धर, तुला बोर पाहिजे तेवढी तुझ्या हाताने घे. पोरग एवढं हुशार आहे का. संतांच्या दरबारात गेल्यावर त्यांना म्हणायचं नाही की आम्हाला हे द्या, आपण म्हणायचं तुम्हाला द्यायचंय ते द्या. परिणाम सांगून जातो, मग नंतर 2 प्रमाण देतो. का संतांच्या दरबारात आपण मागायचं नाही. महाराज ते पोरग तुरु तुरु धावत गेलं, बोराच्या पाठीपाशी गेलं. मावशी म्हणायला लागली पाहिजे तेवढी बोरं घे. पोरग म्हणलं मी माझ्या हाताने घेणार नाही, तुम्ही दिली
तर घेईन. पाठीमागून आई ओरडली, अरे बाळ्या घे बिंदास, तुला नसतील खायची तर मावशी निघून गेल्या, मला दे गड्या पण घे. पोरग म्हणलं आई तू शांत राहा, मी माझ्या हाताने पोरं घेणार नाही, मावशीने दिली तर घेईन. महाराज त्या फळ विकणाऱ्या मावशीला एवढं बरं वाटलं, काय पोरग तयार आहे गड्या, काय चांगले संस्कार, स्वतःच्या हाताने फळाला हात सुद्धा लावत नाही. त्या मावशीने आनंदाच्या भरात मूठ पकडली, पोराच्या हातात बोरं दिली, ती निघून गेली. आता सिद्धांत आहे का, फळ विकणारी महिला निघून गेल्यानंतर त्या बारक्या पोराला मावशीने जवळ केलं, आईने जवळ केलं. बाळ्या कुठं शिकला रे तू एवढं, दुसऱ्याच्या वस्तूला हात न लावायचं. तो म्हणला आई यात शिकायसारखं काय नाही, यातली गंमत ऐक. मी 5 वर्षाचा, तू म्हणायची फळं घे, ती मावशी म्हणायची फळं घे, कशी घे, स्वतःच्या हाताने घे. अगं माझी इवलीवलीचे हात बघ, जर मी माझ्या हाताने बोरं उचलली असते तर 2-3 बोरातच माझी मूठ भागली असती. मी माझ्या हाताने घेतली नाहीत, मावशीला द्यायला लावलं. परिणाम ऐक, त्या मावशीने दिल्यामुळे माझ्या हाताच्या दोन्ही ओंधळा भरल्या, शर्टाचाही किस्सा भरला आणि चड्डीचेही किस्से भरून गेले. तसं आपण संतांच्या दरबारात गेलो, मला द्या म्हणलं तर मला 2-3 बोरावर भागावं लागल. त्यांच्या दरबारात जायचं म्हणायचं, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे, भार ओजे तुम्हासी, तारसी तरी तारी, मारसी तरी मारी. देवा काय करायचंय ते कर, तारायचं असलं तर तार, मारायचं असलं तर मार, तुला चांगलं वाटेल ते कर. परिणाम आहे का, त्यांच्यावर जर आपण भार सोपवला तर आपल्या मुठीने घेतल्यावर मला 2-3 बोराव भागल, पण त्यांनी दिलं तर मला ओंधळी भरल, शर्टाचाही किस्सा भरल आणि चडीचे किस्से भरून जातील, जे सारणार नाही उरणार नाही. पण आज आलात दरबारात तर मामांसमोर फक्त उभा राहून एकच म्हणायचं, मामा असा समाज जगणं आहे. आपण केलेलं पाप त्यांच्या समोर सांगायचं आणि आपण केलेलं पुण्यही त्यांच्या समोर सांगायचं. तुम्ही थोडं ख्रिश्चन समाजात जावा, त्यांच्यामध्ये महाराज ही धारणा असते, ते चर्चमध्ये जातात आणि केलेलं पाप महाराज तिथं सांगतात, केलेलं पुण्य तिथं सांगतात. तसं आपण सुद्धा महाराज त्यांच्या समोर पाप पुण्य सांगितलं, परिणाम आहे का, पाप संपून जातं, पुण्य करायची लालसा अजून वाढली जाते. परिणाम जर आपण ही अपेक्षा ठेवली तर त्यांच्यातून आपल्यातील लाखो किलोमीटरचं अंतर कमी झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यांचं लक्ष आपल्याकडे लागावं जर असं वाटत असेल तर अगोदर आपल्या जीवेने चावड बोलणं सोडून त्या भगवंताचं भजन केल्याशिवाय ते आपल्याकडे लक्ष देणार नाहीत. म्हणून माझी विनंती ऐका, समाजात संस्कारी पुरुष कोणाला म्हटलं जातं, ज्याचं बोलणं चांगलं असतं आणि वागणं चांगलं असतं आणि समाज आपोआप त्याला चिकटतो. नाहीतर तुमचं अविचारी बोलणं असेल तर जास्ती तुझं गुंती ते तो मोकल ते आणती. तुम्ही नको तिथं नको तसं बोलत असाल तर तुमची हक्काची माणसं सुद्धा तुम्हाला दूर लोटतात. हक्काची माणसं म्हणतात एक वेळ कुत्रा परवडला पण तो नाही गड्या, का तर कुत्र वेळ आल्यावर भुंकल पण हे कधीही भुंकत. म्हणून ऐका, उगच जिबेने नको ते बोलण्यापेक्षा संतांच्या वचनी मानिता विश्वास, तुमचे याच काय वेसे सांगा, बैसल्या ठाई म्हणता राम राम, काय होतो श्रम ऐसे सांगा. आणि एक वाक्य लक्षात घ्या, हाताला काम आणि मुखाला राम नाम, कन्फर्म वैकुंठ धाम. जर आपला घरच वैकुंठ करायचं असेल, आपलं कुटुंबच जर वैकुंठ स्वर्ग करायचं असेल तर ऐका ना, माझं साधं मत आहे, देवाने आपली आठवण काढण्या अगोदर आपण त्याची काढलेली कधी बरं, का तर त्याने आपली आठवण काढली तर परवडायसारखी नाही. म्हणून सर्वांना विनंती, आतापर्यंत कोणाला त्रास दिला नाही, 1 मिनिट सगळ्यांना त्रास देतो. सर्वांनी आपापले दोन्ही हात अगदी जोरदार उंचावून हाताने टाळीन मुखाने भजन करायचं. ऐका, सगळ्यांनी हात वर करा. ह्यात कुठली अंधश्रद्धा नाही, थांबा सुनील दादा, ह्यात कुठली अंधश्रद्धा नाही. महाराज हात का वर करायचं, हात उंचावलं की महाराज रक्त हृदयाकडे जरा जास्त प्रसारित होतं आणि 70% हृदय विकार येण्याचा धोका कमी होतो. आणि महाराज आम्ही नामदेवरायांसारखे पुण्यवान नाही, मेलेली माणसं आमच्या कीर्तनात उठावे, मग निदान जिते ती तरी मरू नये. म्हणून सगळ्यांनी हात वर करा आणि हाताने जोरदार टाळीने मुखाने भगवंताचं भजन करा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. आत्मापुरात मामा जगारात भक्तनाथ तो, आत्मापुरात मामा जगारात भक्तनाथ तो, झांज ढोल वाजतो ममता छबिन गाजतो, झांज ढोल वाजतो ममता छबिन गाजतो, झांज ढोल वाजतो ममता छबिन गाजतो, झांज ढोल वाजतो ममता छबिन. गुलाबी गुलाबी ममता बेटा, गुलाबी गुलाबी ममता बेटा, गुलाबी
भेटा हाती काठी घुमला काठी हाती काठी घुमला काठी धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा मासुका विश्वेश्वर शंभूचा अवतार राजवानी डोंगरात राखी तो मेंढर विश्वेश्वर शंभूचा अवतारी राजवानी डोंगरात राखी तो मेंढर बाळू मामा काढतोया बाळू मामा काढतोया पायाचा काटा हे हो बोला 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 गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा गुलाबी गुलाबी मामाचा भेटा बोला बोला बाळूमामाच्या नावानं बोला बाळूमामाच्या नावानं ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मददासकारी त्यांचा संत दासांच्या दासांचा मग होत कल्पवरी सुखे गर्भवासा हरी नीच वृत्ती काम परी मुखे तुझे नाम मग होत कल्पवरी सुखे गर्भवासा हरी. ऐका तुकोबाराय सांगतात देवा माझं बाकीचं नाही पूर्ण केलं तरी चालेल पण माझ्या सेवेच्या बदल्यात तू माझे संकल्प पूर्ण कर. ऐका दरबारात आल्यानंतर एकच इच्छा ठेवायची. मायबापाकडे पोरग आग्रह करत असताना पोराचा हट्ट करत असताना एक इच्छा असते माझी इच्छा माझ्या मायबापाने पुरवावी. तसं मामाच्या दरबारात आल्यानंतर आपण सुद्धा त्यांना म्हणायचं तुका म्हणे सेवे माझे संकल्प वेचावे. मामा आयुष्यात जो काही मी संकल्प केलाय तुम्ही तो पूर्ण करा. आयुष्यात जे काही माझी इच्छित चांगली कार्य ती तुम्ही पूर्णत्वाला न्या. एक लक्षात घ्या त्यांचा आशीर्वाद असल्याशिवाय आपल्याला मला ते पूर्ण करता येणार नाही. मी परत पुनरावृत्ती करतो वाक्याची. ऐका विद्यार्थी चांगला शिकण्याकरता शिक्षक चांगले लागतात. सोन्याचा चांगला दागिना घडवाय करता सोनार चांगला लागतो. मुलांनी चांगलं शिक्षण घेण्याकरता आई वडील मला तेवढे हजर लागतात. तसं ह्या जीवनाचा चांगला उद्धार करण्याकरता ह्या डोक्यावर महाराज आमच्या बाळूमामांचा हात असावा लागतो. आणि जर तो हात आमच्या डोक्यावरती असला तर महाराज देव सका तरी अवघे जग कृपा करी. महाराज देव आपल्या पाठीमागा असला तर महाराज जगाच्या बाकीच्यांची काय देणं घेणं काय. महाराज जगाचा बाप पाठीमागा असला तर बाकीच्या राक्षसांची देणं घेणं नाही. म्हणून एक लक्षात घ्या आयुष्यात जगत असताना आयुष्याच्या पुस्तकामध्ये जर मामांनी ज्ञानोबराय तुकोबारांनी देवाने आमच्या पाठीमागा असं राहावं असं उभा वाटत असेल आपले निर्णय चांगले व्हावे असं वाटत असेल आपल्या गोष्टी पूर्ण व्हाव्या असं वाटत असेल तर आयुष्याच्या पुस्तकामध्ये एक तरी सात्विकतेचा धडा असणं गरजेचं. आणि हा धडा महाराज मामांच्या सेवेने आपण उघडलेला आहे. ही सात्विकता अशी शेवटपर्यंत टिकून राहावी एवढीच मामांच्या चरणी इच्छा करतो. ऐका सात्विकतेने केलेलं कोणतंच कार्य वाया जात नाही. मामांच्या चिरातरीत एक कथा येते 7 तुरीच्या शेंगांची. सगळ्यांना नेत असेल एखादा पुनरावृत्ती म्हणून डबल सांगून जातो. महाराज ज्या वेळेस मामा कापसीच्या परिसरात मेंढ्या राखत होते. मेंढ्या राखता राखता ऐका मेंढ्या राखता राखता एक म्हातारी तुरीची शेती राखत होती. त्या आजीपाशी गेल्यानंतर मामाने विचारलं आजीबाई मेंढ्या घालू का तुरीच्या शेतात. म्हातारी म्हणली मामा बिंदाच घाला. काय आता तुरीच्या झाडाला तुरीच नाहीत उगं केलं तर पावलीभर येतील बिंदास घाला. महाराज आता मेंढ्या शेतात उभ्या पिकात शिरल्यानंतर काय परिणाम होतो वेगळं सांगायची गरज नाही. सगळ्या तुरी संपवून टाकल्या. ज्यावेळेस मेंढ्या बाहेर निघाल्या त्यावेळेस उगं कुठं महाराज लाकडं उभं काट्या राहिलेल्या आणि कुठं कुठं एक दोन शेंगा. म्हातारीच्या मनात नुसती कुशंका आली जर मेंढ्या गेल्या नसत्या तर पायलीवर तरी झालं असतं. पण जाऊन दे आता देवाच्याच मनात नव्हतं. झालं गेलं गंगेला म्हणजे तिने भावना चांगली ठेवली. झालं गेलं ते विसरून जा. तर पडत बसली नाही. उगच दिलं असेल गाड्यानं का वर्गणी फाडली असेल आणि वर्गणीचं काय केलं असेल वरगाड्या आणि त्यांनी गाडी घेतली मग ती गाडी नसन असलं नाही. ऐका मग झालं गेलं विसरून गेलं. मामानी जाता जाता तिची अंतकरणातली भावना जाणली का तर अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची देवसोयरा 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 दिनाचा. महाराज लेकरू रडायला लागलं न बोलणार लेकरू रडायला लागलं तर आईला सांगावं लागत नाही माझ्या लेकराच्या अंतकरणात काय आहे. तसं जर आपण अंतकरणपूर्वक रडत असेल आणि जर आपली भक्ती त्यांच्यावर असेल तर त्यांना सांगावं लागत नाही आपल्याला दुःख काय संकट काय. मामांनी जाता जाता सांगितलं आजीबाई काळजी करू नका फक्त ज्यावेळेस तुम्ही मळणी करायचं आहे तुरीच्या पिकाची तेव्हा मला बोलवा.
ती म्हणली काय म्हणू मामा बोलवायचं, उभं पीक काढलं तर मूठभर दाणं निघतील आणि तुम्हाला काय म्हणून बोलवायचं. मामा शांत राहिले, निघून गेले. ऐका, 3 आठवड्यानंतर त्या आजीने ती उभं पीक कापलं, महाराज उन्हामध्ये वाळवलं आणि महाराज मळणी कराय करता जसं तिने मळणी कराय करता घेतलं. उगाच आपली पद्धत म्हणून झोडपायचं, काय तर निघणार नाही, पण काय असतं पद्धत म्हणून आपलं तिने मळणी करायचं म्हणून ते ठरवलं. ऐका, आणि तिने पीक झोडपायला लागणार तेवढ्यात अकस्मात मामा तिथं उपलब्ध झाल्या महाराज असा थोडा मुठभर शेंगांचा ढिगारा लागलेला. मामाने आल्याला आजीला विचारला, आजीबाई किती पोती तूर पाहिजे. म्हातारी म्हणली, मामा मुठभर निघाल्या तर भरपूर झाल्या, आता ह्यातून काय अपेक्षा करायची. मामांनी स्वतःच्या चेपलीने महाराज मुठभर असणाऱ्या त्या ढिगभर असणाऱ्या तुरीमध्ये पाय घातला आणि पायाने महाराज तुरी उडवल्या. तुरी किती उडाल्या, तुरी लांब पडल्यानंतर म्हातारीने मोजल्या आणि म्हातारी म्हणली, मामा 7 तुरीच्या शेंगा आहेत. मामा म्हणले, आजी काळजी करू नको, तुला 7 पोती तुरी होतील. आता म्हातारीची भावना नाही का, जुनी जाणती माणसं भावना, विचार आणि श्रद्धा ठेवतात. जास्त शिकलेल्यांची भावना नसते बऱ्याच वेळा, म्हणजे जास्त शिकलेले, मी पुस्तक ज्ञान म्हणत नाही, जरा नको ते जास्त शिकलेल्यांची भावना नसते, योग्य शिकणाऱ्याची भावना असते. तिने मामांवरती विश्वास ठेवला. सकाळी झोडपाय सुरुवात केली, ती मूठभर दाणे निघणार होते. परिणाम आहे का, चांगली भावना ठेवली. संध्याकाळपर्यंत महाराज तिने तुरी झोडपल्या आणि ज्या वेळेस महाराज पोती भरली, टाचोटाच 7 पोती भरली गेली. महाराज ही कथा म्हणजे मामांवर जर तुम्ही तेवढा विश्वास ठेवचाल, म्हणजे कोणत्याही ज्ञानोबा तुकोबारावर ठेवा, संप्रदायामध्ये ठेवलेला विश्वास काही केल्या वाया जात नाही. हे महाराज प्रकरण आणि त्याचं उदाहरण आहे. विठ्ठल आलाय आपण इथं दरबारात. एक लक्षात घ्या, लहान पोराला त्याचे वडील उचलतात, 1.5-2 वर्षाच्या, आकाशात फेकतात. फेकताना वडील काय म्हणतात, फेकू का तुला ढगात. पोरग काय म्हणतं, फेका बिंदास. का तर पोराला माहित असतं माझा बाप आहे हा, किती जरी फेकलं तरी मला झेलणार आहे. तसं आपल्याला सुद्धा विश्वास ठेवायचा, आयुष्यात किती जरी पडायला लागलो तरी मामा आम्हाला सावरा येतील. आणि असा विश्वास ठेवून ज्या दिवशी आम्ही जगू, त्यावेळेस महाराज त्यांची भेट घेण्याकरता वेगळा परमार्थन प्रपंच करण्याची वेळ लागणार नाही. आता मग तिथे अवकाश 9:15 झालेले आहेत, तुमचा आगाऊ वेळ घेत नाही. खरं तर मामांवर असणारी तुमची श्रद्धा अशीच वाढीत जाऊ, मामांवर असणारं प्रेम तुमचं असंच वाढीत जाऊन. एक लक्षात घ्या, आयुष्यात जगत असताना योग्य माणसावर आमचं प्रेम असावं, योग्य माणसाचा हात असावा, अयोग्य माणसाचे पाय पकडायचे आम्हाला वेळ येत नाही. समाजात जगत असताना जे पोरगं स्वतःच्या बापाचा हात पकडून चालतं, परत गावात त्याला इतरत्र पाप्यासमोर कोणत्या मान आणि डोकं खाली घालायची वेळ येत नाही. तसं आयुष्यात जगत असताना मामांचं बोट धरून चाला, इतरत्र परत कोणत्या पाप्यासमोर नतमस्तक व्हायची वेळ येणार नाही. झालेली सेवा मामांच्या चरणी अर्पण करतो. जाताना फक्त एकच संकल्प करायचा, देवा आयुष्यात द्यायची झाली तर अशी माणसं दे की त्या माणसांना आम्हाला उद्धार करावा अशी अपेक्षा असावी, अशी माणसं दे. ऐका, कर्ण आणि अर्जुन 2 योद्धे आहेत. एवढी कथा सांगतो आणि पूर्ण विराम देतो. कर्णही महाराज चांगला धनुर्धर होता आणि अर्जुनही चांगला धनुर्धर होता, पण ऐका, अर्जुन जिंकला आणि कर्ण मेला. का तर अर्जुनाचं सारथ्य कोण करत होतं, भगवान श्रीकृष्ण. म्हणजे अर्जुनाची ड्रायव्हरकी करायची आमचे श्रीकृष्ण, आणि कर्णाचे सारथ्य करत होते, ड्रायव्हरकी करत होता शल्यराजा. महाराज अर्जुनाने कसाही बाण हाणला तर देव म्हणायचे, वा शाबास मिळवला अर्जुना, असाच बाण हाणला पाहिजे. आणि कर्णाने कितीही चांगला बाण हाणला तर शल्य म्हणायचा, जमलं नाही गड्या तुला, तुझ्याच्याने होणार नाही ते गड्या. म्हणजे ऐका, आयुष्यात साथ देणारी माणसं असतील तर आपल्याला मोठं होता येतं, पण आयुष्यात पाठीमागून चुकीची माणसं खेचणारी चुकीची माणसं जर असतील तर महाराज आपण जरी कर्ण असलो तरी रणांगणात आपल्याला मरावं लागतं. महाराज बेडकांमध्ये स्पर्धा लागली, 50 फुटाच्या खांबावरती कोण चढतोय, सगळी बेडकं चांगली तरुण उड्या मारत गेली. कोण 10 फूट चढलं, कोण 15 फूट चढलं, कोण 20 फूट चढलं, पण सगळे खाली पडले. पण त्यातलं एक बेडकाचं बारकं पिल्लू टुन 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 उड्या मारत 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 50 फुटावर पोचलं. त्या बेडकाची मुलाखत घ्यायला पत्रकार आले, त्या बेडकासोबत त्याची आई सुद्धा आली, आणि पत्रकारांनी प्रश्न केला, होय व तुमचं पोरग कस काय जिंकलं. त्या बेडकाला विचारलं, तू कस काय जिंकला. पण महाराज बेडकाची कानपूर लाईन ओस होती. ऐका, आई म्हणली, माझं लेकरू जिंकण्याचं एकच कारण, माझ्या लेकरापेक्षा 10 पट ताकदीची माणसं होती, पण ती 5 फूट चढली की गावातली म्हणायची, तुला नाही जमणार गाड्या, तू पडतोय गाड्या, तुला नाही जमणार. माझ्या लेकराचं कान बंद असल्यामुळे त्याला कोणाचंच ऐकायला मिळालं नाही, परिणाम त्याने टोक गाठलं. तसं आयुष्यात अशी माणसं जोडा की टोकावर गेल्यावर त्यांना बरं वाटेल, निम्यात गेल्यानंतर आपली जिरवायला त्यांचं बरं वाटणार नाही.
आणि निश्चित अशीच माणसं आपल्या आयुष्यात यावी एवढी विनंती मामाकडे करायची. इथंच सेवेला पूर्ण विराम द्यायचा. जाता जाता 1 मिनिट घेतो ऐका. आपण सर्वजण ह्या समाजावर कुटुंबावर मामांवरती प्रेम करणारे आहात. इथं प्रत्येकाचं सहकार्य लाभलेलं आहे. ढोबळे सर असतील, आमचे संतोष दादा असतील, संस्थेतील मुलं असतील, सगळ्यांचं मला सहकार्य इथं लाभलेलं आहे. तुमचा फार मनापासून ऋणी आहे. सुंदर अशी साऊंड सिस्टीम नवनाथ दादाने दिली, त्यांचा मनापासून ऋणी आहे. खरं तर ज्या आदेशातून माझ्या लहान भावाच्या विशेष आग्रहातून खरं तर इथे येण्याचा योग आपल्या गावचं भूषण आमचे महादेव महाराज दुधाळ असतील, त्यांचा मनापासून ऋणी आहे. आणि जाता जाता एक विनंती करतो ऐका. आळंदीला गेल्यानंतर तुम्ही ज्ञानेश्वर मंदिर पाहिलं असेल. देहूला गेल्यानंतर गाथा मंदिर, बेस कमी करा. देहूला गेल्यानंतर थोडं धबका मारायला लागलं. देहूला गेल्यानंतर गाथा मंदिर पाहिलं असेल. पैठणला गेल्यानंतर तुम्ही गीता मंदिर पाहिलं असेल. पण ज्ञानोबरायांचं हरिपाठ मंदिर जवळजवळ पंचक्रोशीत कुठं नाही. तुम्हा सर्वांच्या मदतीने, सर्वांच्या सहकार्यातून, आमचे वडील श्री गुरुवर्य धनंजय महाराज कदम यांच्या संकल्पनेतून आपल्या जवळच नातेपुते बारामती या रस्त्यावरती फुलेवस्तीवरती आपण ज्ञानोबरायांचं हरिपाठ मंदिर बांधलेलं आहे. हरिपाठ मंदिर म्हणजे ज्ञानोबरायांचे अक्षर संगमरवरी फरशांमध्ये कोरून राजस्थानवरून घेऊन त्याचं कोरीव लेखीव मंदिर केलेलं आहे. आवर्जून त्या भागात कधी आला, नातेपुते बारामती रस्त्याला मंदिर आहे, आवर्जून मंदिराला भेट द्या. आणि तिथे गेली जवळजवळ 21 वर्ष, हे संस्थेचं 22वं वर्ष आहे. तिथे गेली जवळ 21 वर्ष ना नफा ना तोटा या तत्वावर श्री ज्ञानमंदिर आध्यात्मिक वारकरी गुरुकुल, ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्था दहेगाव कार्यरत आहे. महाराज आतापर्यंत 500-700 मुलं तिथं शिकून गेली. पण आता ह्या 20-21 वर्षात आतापर्यंत ना संस्थेचा कुठं बॅनर ना कुठं प्रचार. पण तो का म्हणे सत्यकर्मा भावे सहाय्य किंवा वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्तिमुख त्यांचे पांडुरंग. महाराज महत्वाचं आमचे राम लक्ष्मण सुद्धा तिथलेच विद्यार्थी आहेत ऐका. काल ज्यांचं कीर्तन झालं तेही वडिलांचेच विद्यार्थी असतील. आणि सागर महाराज तेही महाराज संस्थेचेच विद्यार्थी आहेत. म्हणजे संस्थेचा मोठापणा सांगत नाही. लेकरं आमची भावंडी इतकी मोठी आहेत की त्यांच्याकडे बघितल्यानंतर आमची छाती भरून येते ऐका. जवळजवळ 500-700 मुलं तिथं शिकून गेली. आता सध्या अशी लहानशी 70-80 मुलं तिथं शिकत आहेत. आवर्जून तिथं कधी आलं तर त्या संस्थेला भेट द्या. आणि आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेली माळशिरसवरून आलेली, बरोबर ना, माळशिरसवरून आलेले आमचे संतोष दादा असतील, त्यांचं फार महाराज महत्वाचं कार्य आहे. मामांची तेवढीच सेवा करतात आणि संप्रदायाची फार तेवढीच सेवा करतात. संस्थेसाठी त्यांनी स्वतःची जागा दिली, जागा नाही स्वतःचा राहता बांगला सुद्धा देऊन टाकला. एकदा जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. आणि ना नफा ना तोटा, तिथं कशाची अपेक्षा नाही ना व्हावं असं. महाराज ही संस्थेतील लहान लेकर असतील. जाता जाता 1 मिनिट घेतो ऐका. माझ्या पाठीमागं माझी लहान भावंड आहेत. गावातील लहान लेकरं इथं खेळत आहेत. का कीर्तनान भजनान ज्ञानोबराय तुकोबराय बाळूमामाच्या तळावर घेऊन यायचं, ऐकून जावा महाराज. इथं ही टाळ घेणारी लेकरं उद्या कीर्तनकार होतील, गायक होतील, वादक होतील, काय सांगू शकत नाही. पण नारदाच्या गादीवरून एक हमी देतो, उद्याचे ते कीर्तनकार होणार नाहीत, उद्याचे ते गायक वादक होणार नाहीत. पण महाराज ज्ञानोबराय तुकोबराय बाळूमामांच्या हितला त्यांनी प्रसाद सेवन केलाय. उद्याचे ते कीर्तनकार गायक वादक नाही, पण समाजातील 100% ते गुन्हेगार मात्र निश्चित होणार नाहीत. पण ऐका, आपल्या हे लेकरांना ज्ञानोबराय तुकोबराय बाळूमामा शिकवायला कमी पडू नका. झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करतो. सुंदर अशी मृदुंगाची साथ दिली आमचे संस्थेतील विद्यार्थी असणारे जयरत्न महाराज असतील, संस्थेचे आमचे असणारे जुने माजी विद्यार्थी आमचे सुनील महाराज असतील. मला निश्चित हे संस्थेतील सगळी लहान भावंड सर्वांचा मनापासून प्रसाद दादा असतील. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असं कार्यक्रमाचं रेखांकन, आपल्या सर्वांचं सहकार्य झालंय. आता अभंग संपला, एक शेवटची चाल होईल, तुकाराम तुकाराम भजन होईल. त्यानंतर प्रसाद घेतल्याशिवाय कोणी अजिबात घरी जायचं नाही अशी संपूर्ण बाळूमामा कमिटीची, बाळूमामा भक्तांना सर्वांना हात जोडून नम्र विनंती. तुका म्हणे सेवे, 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 तुका म्हणे सेवे. माझे धक प्रवे जावे, माझे धक प्रवे जावे,
जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोली लेकरी वेडी वाकुडी उतरी राज महाराज तुम्ही नाही विचारिला अधिकार म्या तुला राज महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा रखमाया पैकी करा राजा महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर